नमस्कार मित्रांनो, आम्ही कोकणकर या चॅनलमध्ये पुन्हा आपलं स्वागत करतो। आज आपण आलो दापोलीला। काल आपण गेलेलो गणपतीपुळ्याला। गणपतीपुळ्यावरून निघालो तेव्हा आपण जास्त शूट करू शकलो नाही, कारण दमलो होतो, गर्दी पण होती गाडीमध्ये। तर जेवढे तुम्ही भाग पहिल्यामध्ये बघू शकाल, हा भाग आहे दुसरा। आज आपण दापोलीला आलो आहोत, कालच रात्री आलो आहोत। गणपतीपुळ्यावरून आपण संध्याकाळी 5ची बस पकडलेली। हां, आपण 5ची बस पकडलेली होती। तर बघत असाल माझ्या मागे हे दापोली गाव आहे, सुरेवाडी। तर इकडून पुढे कोंगळ्याला रस्ता जातो आणि हा रस्ता आहे तो दापोलीवरून येतो। तिकडे आपलं ग्रामदेवतेचं मंदिर आहे दापोलीचं नाही म्हणजे सुरेवाडीचं। आणि इथे बघत असाल छोटीशी विहीर आहे। ती आता जरा एक मिनटं, तर तिथे सध्या कोण पाणी भरायला येत नाही। या साईडला पण बघत असाल विहीर आहेत, पण आपण गेल्या ह्याच्यात बघितली असेल या विहिरी। आणि हा रस्ता पण आपला नेहमीच आहे। हो, तर इथे या साईडला म्हणायला गेलं तर कोंगळे आहे। हे गावाचं नाव सुरेवाडी। त्या साईडला गेलात तर तुम्ही दापोलीला जाल। थोडंसं जाऊया पुढे। चप्पल नाही घातली आपण, चप्पल घालता तू? हो, हळूहळू क्या। हे आमची वरद साहेब, ते आमचे काका आणि मागून साक्षी येते। वातावरण बघा किती छान झालं, एकदम सुंदर। कारण पाऊस पडलाय, रेग्युलर पाऊस नाही आहे, पण छोटासा पाऊस आहे। तेव्हा हे छोटे मोठे ओढे जे आहेत त्याला काय लोक परे म्हणतात। मस्त वाटतं बघायला। तर मित्रांनो, त्या साईडला आमची बाग आहे। बागेत जायला नाही मिळणार ना आपल्याला, काय नसेल ना बागेत। आणि हे आहे महामाई देवी मंदिर, ग्रामदेवताचं। आता मस्तपैकी बनवलंय ना। इथे बघा गावातलं छोटंसं दुकान बंद आहे का चालू आहे काय माहिती। हे गाव चालू होतं या साईडला। किती छान पद्धतीने मंदिर बांधलेलं आहे, एकदम व्यवस्थित आहे। काचा विचा सगळ्या व्यवस्थित, आणि परिसर पण एकदम स्वच्छ ठेवला आहे। सगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीचं बांधकाम पण हवं आहे, छान केलं एकदम। हा, व्यवस्थित एकदम। चला बाहेर किती पण गरम असते, आतमध्ये कसं थंड वाटतं ना। कहू हा, स्विमिंग पूल नाही, फक्त पाय बुडव ते वाला। इथे होळी पेटवतात का? हा बेटा, ठीक आहे। परतला आंघोळ करायची आहे, पण आम्ही काय देणार नाही त्याला करून आंघोळ। हे बघ इथे जस्ट मंदिराच्या बाजूला मस्त ओढा आहे छोटासा वरातला, त्याच्यात थोडंसं पाण्यात जायचं आहे। हा, दबडा मासे बघितले पळेल हा। तुला आवडत नाही ना माशाला, घाबरतो ना तू। मस्त आहे ना वरतू, कसं वाटतंय? हा, नीट ठेव, पाय ठेव। मला सोड, मला जा। एकदम मस्त आहे बघा, एकदम छान वाटतंय। वाव, इथे जास्त पाणी आहे। हा, मग पाणी खूप आहे। मासे इथे नको येऊ, हे इथे मासे आहेत। सुंदर असा आवाज येते पाण्याचा, एकदम शांत राहावं बसावं। पण हे दोन टाकले आलेत ना इथे, दोन मासे आले तिकडे। तू 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 दोन मासे, पळतो कुठे तू? गावाला आल्यावरती हीच मजा असते एकतर, की तुम्हाला पाण्यात पाय टाकायला जरी मिळालं तरी मजा वाटते, आणि हिरवळ मिळाली तर एकदमच उत्तम। आता पाऊस नाहीये, पावसाचं वातावरण तर वाटत होतं, पण बघूया पाऊस आला तर मजा येईल आपल्याला पाऊस अनुभवायचा इकडे। लास्ट टाइम आलेलो तेव्हा पाऊस होता,
पण आता अजिबात पाऊस नाहीये. वा, गावची एस टी. हो, थोडीशी गेली आपल्यापासून. आता पावसाळा होता तेव्हा बंद होती एस टी, पण आज काय माहिती ही 12ची एस टी आलेली वरती. हे तुम्ही खालच्या साईडला म्हणता ना, या साईडला का वरच्या साईडला म्हणता? इथे जेव्हा कोंगड्याला जाते तेव्हा वरच्या साईडला म्हणता. हां, आपल्या गावाला असंच असतं. एस टी आली की लगेच पळापळ होते माणसांची, कारण एस टीच्या आवाजानेच लोक घरातून बाहेर निघतात. की गावाकडे जायचं म्हटलं की पहिला एस टी. हे काय इथे कार्यक्रम होतात त्यांचे? पूजा इथे नसते ना, वरती असते ना पूजा वाडीमध्ये. नको आता. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारचं आपलं काम असतं वरदला घेऊन जाणं. हा वर्दू, का चालत नाही तू? चप्पल भिजले. त्यांनी मगाशी एवढा पाण्यात मजा केली चप्पल घालून, तर आता चप्पल भिजले कारण दिले त्यांनी एकदम व्यवस्थित येते. मस्त बघा, पावसात अशा प्रकारचं पाणी असलं ना खूप मजा येते. आम्ही मस्त मजा करतोय. तू नाही करत आहे? तू कुठे करतोय? कमरे बसून बस. तर मित्रांनो, पाऊस हलका हलका पडतोय. 1-2 वाजले दुपारचे, पण वातावरण झाल्याप्रमाणे थोडं हलका हलका पाऊस आला आहे. तर इथे तुम्हाला घर दाखवतो आमचं. तर या साईडने जसं म्हटल्याप्रमाणे कोंगड्याला रस्ता जातो. पुढे पण बघण्यासारखं आहे. आणि हे आहे सूर्यवाडीचं गाव. हे आमच्या मामांचं गाव आहे. हे जे समोर गाव आहे, सॉरी समोर जे घर आहे ते आमच्या मामांचं आहे. तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे एक प्रकारचं आपलं राजवाडा. आम्ही बाहेर गेलेलो. हो, आम्हाला हा पाऊस आलेला आहे मस्तपैकी, ज्याची आम्ही वाट बघत होतो ऍक्च्युली मगापासून. चला, हे आमचे आहे किचन, हे बेडरूम आहे, हा हॉल आहे आणि वरती पण आहे. वरती आता जात नाही मी, कारण थोडंसं बंद केलं पाऊस असल्यामुळे, सगळं पॅक करून टाकलंय. वरतू मजा आली. आम्ही तिकडे गेलेलो, मस्त मजा आली. मंदिरात जाऊन आलो आम्ही. चला आता टाइम झालेला आहे फणस कापायचा. या, हे आमचे आहेत. हो शेप, या फणस कापायला. असे ना काही व्यवस्थित द्या, मारायचे नाही आपल्याला. त्याला फणस काढायला नाही, त्या काम करायचा एक एक एक. मस्त एकदम मोठा कापाय. वा, वर्षातला पहिला फणस खाणार आता आपण. फणस कापायची पद्धत बघा. बघा आपले जे वरिष्ठ लोक आहेत ते धार करतायत कोयत्याला. ते फाईल आहे का बाबा हातामध्ये? ते दगड पण असतो ना एक? अच्छा, हा त्याला ते नाही चालू असतं. तुम्ही बोला. बघा खौफ बघा किती आहे, माणसांचा खौफ बघा किती. ते पावसात फणस खात नाही म्हणतात ते का? ते फक्त भिजला की ना तेव्हाच खात नाही ना, बाकी तर खातात ना बाबा? हा मग आंबा. अच्छा किडे होतात. अच्छा, फणसात असतं काय ना? बाबा सांगतील किडे होतात आंब्यात. हो खरोखर. अरे किडे सगळ्याच होतात. हो, तुझ्यात पण किडा होतो, माझ्यात पण किडा होतो. झाला सगळ्या माणसात पण किडे पडतात. द्या. घाबर वाचला, रेकॉर्डिंग चालू नव्हती. हा हो, चालू केलेल्या मावशीने. सावकाश जरा, काही घाई नाही.
डोक्यावर परिणाम होतो. बघा किती जोर लावा लागतोय. शाबास, एक नंबर. आणि फणस एकदम भारी आहे एकदम. कापाचा पाव कापती तो बारका नाही वाचवायला. नाही पिकलाय कसा. दाब खाली व्यवस्थित आहे. ताकद नाही. पाव काप पहिले दाब खाली दाब. अजून खाली दाब. वरूनच कापू नको. आता राण्यांकडे आणतात फणस ते हा, काढून. मग. एवढी ताकद जायची गरज नाही. थोडं पण ते आम्हाला ती सवय नाही ना ते आता ते कापू द्यावं. एक नंबर. शांतता शांतता. काय करू कपडे काढू का? खूप मी बोलते कपडे काढ. अरे यार, तर आपलं ऐकलेलं आहे बाबा देवाने. हा आपण घरा कसं गोड आहे. हो, काढ राजा आणि आजीच्या गॅलरीवर ठेव. गोड असणार गोड. गोड आहे. आपल्या वाढीतल्या क्वालिटीचे हा का? बाबा माझा सगळे मग वेगवेगळं बोलतात ना त्याने माणूस हा होतो. अनिकेत फणस खाणार. अनिकेत दर, हे घे. अनिकेत फणस खाणार. खाणार. हा. अनिकेत हा आज काय बनवू? अनिकेत आज काय बनवू. दर घे. कसं आहे? मस्त गोड गोड सुरीला मस्त तेल आहे. लाव. दर हे घे. असंच देते सगळ्याला. सुरीला तेल असं काढून आहे ना. असंच. दोन्ही बाजूने. वाव, ती भारी एकदम. कसं आहे सांगा कसं आहे? सांगितलं ना अनिकेतने. त्याला थोडा कच्चा कापाला पिकला तो. हा बरोबर बोलला. हा. काळा थोडासा बघा. आणि घेतली सांगितलं मधू थोडासा हे झाला. पिकलंय का साप नरम झालंय. नाही नाही, नरम नाही झाला अजून, व्यवस्थित आहे. फक्त ते म्हणाले बाबा ना जसं आधी कापायला पाहिजे होतं बस. थोडासा काय काळपट झाला बघा हलका. आता कसा पिवळसर असतो एकदम. आमच्या साक्षीला द्या. सुरी घे आई. हे घे आई दर. चांगलं आहे ना. आई दर. म्हणतात पावसात नाही खात पण आम्ही खातो बिंदास. बाकी बघू पुढे काय होतं. नाईस. इंग्लिश नको, मराठी चॅनल आहे. मस्त आहे. थँक्यू. छान आहे छान. मस्त पण आहे. मोठा कपाट आहे ना. गोड. मिक्सर आहे बघ मिक्सर. हे बाई हे काय काय बाजूचं ना एकदम हा झालं. खराब आहे. तर हे झालंय कुसला. परवाच्या दिवशी लई छान. या मित्रांनो फणस खायला. सुरुवात करा. बोलायला सुरुवात करा. अरे तू पण हा पण ना घाल. वरद ये. साक्षी वरद भारी आहे. ये वरद. अनिकेत तसाच आहे तो माणूस जाडा. दोन चिट्ट्या देते. मावशी टाकायच्या. कसं वाटतंय तुला? मस्त छान. हात कापले. नाही. आणि तुझं सांग, तू खाल्लास का? नाही मी नाही खाल्ला. मी सध्या काढून दिला. आता बघेन. पप्पा त्याला भात गरम पिठा पाठी पण दाखवतो तुला. बाबा तो कुसलाय. नरम आहे बाबा. थांबा तुम्ही. पप्पा हे बघा हे बघा कसं मस्त आहे. जरासं कुसला आहे तू. त्याला काय कुसली. बाबा तुम्ही खाणार आहात का? तुम्ही खाणार आहात? बाबा नाही खात. नाही आता प्रश्न बोला. ते नाही खात पण. मस्त आहे, छान आहे. वरदला द्या. वधू. वधू इकडे देतो मी तुला दाखवतो कसं कापायचं ते. दे इकडे. आता तुम्ही नका ना हात भरू. कशाला आणि मी खाते काजू. हे बघा. हा. तर मित्रांनो आमचं फणस खाऊन झालेलं आहे. आमचे सासरे बुवा चाललेत विल्हेवाट लावायला. कुठे चाललात? इथे टाकताय. ज्यांच्याकडे गुरं असतात ते लोक गुरांना देतात हे. आता आपल्याकडे नाही आहेत तर टाका तिकडे. कुठे टाकतात? कुठे येत आहेत? चला जेवायला या मित्रांनो. चला काय बनवलंय आज? अनिकेतची बायको काय बनवलंय? हलवा. हवा. आमच्या मावशीने मुंबईवरून हलवा आणलेला. हो. आणि तिथे बघा आंबे. फ्रीजला ठेव. वर्ष तू ताट घे. हो वाव. तुला थोडं दे मला थोडं.
सम्मी काय आई ते 2 ताटात एकदम घेते. साक्षी कुठे बसते? काय आहे? मच्छी सार आहे. अरे वा, क्या बात आहे. बघ काय जेवण, मच्छी सार आहे, भाजी, मच्छी, भात आणि चपाती आणि सोबत भाकरी. अरे भाकरी आधी झाली. वर तू खा. चला आता मस्त की जेवूया, नंतर भेटूया. इकडे या, इकडे या. मस्त आहे. वर्दू कसा आहे? वर तू कसा आहे? चल नको मी बी खराब करू. कसं आहे? मस्त, खरंच छान आहे. काय 2 साठी बाजू. शुभ संध्याकाळ मित्रांनो. तर वाजले संध्याकाळचे 5:30 झाले ना, का 6 वाजता झाले? तर 6 वाजत आलेत. आता आम्ही चाललो थोडंसं फिरायला, फेरफटका मारतोय. संध्याकाळची वेळ आहे. तर आपल्यासोबत ऋतिका आहे, वरद आहे, साक्षी पण आहे. मागून येत आहेत अजून लोक, पण आम्ही पुढे निघालो आहे. लहान जेव्हा होतो ना, हां, तर आम्ही ह्या विहिरीने पाणी भरायचो. इथून तुम्ही तिकडे जायचे पाणी भरायला? इथून आम्ही ते वरचं घर आहे ना, हां 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 घर आहे, तिथे जायचो. अच्छा, म्हणजे तिकडे वरच्या साईडला आहे ना ऋतिकाचं घर होतं. म्हणजे त्यांचं आधी जुनं घर होतं, त्यांनी ते आता इकडे नवीन बांधलंय. पक्कवाला घर तर इकडे बांधलंय. जो पहिलं आपलं घर आहे ते वर आहे. वरती होतं. तर राईट. आम्ही इथून पाणी भरायचो. आणि तेव्हा मे महिन्याची सुट्टी घ्यायचो ना, हां, तर ह्या विहिरीच्या एकदम तळाशी एवढूशा असं खड्ड्यात पाणी असायचं. आणि अच्छा. त्याच्यात 10 काढणे बापरे. पाणी घेतात. भारी होतं रेसिंग. आणि ते गाव, ती वरची वाडी आहे का? मधली वाडी, मधली. हां, आणि ही जी ती खालची वाडी. आणि वरची वाडी कुठे? वरची वाडी इथून दिसणार नाही, त्याच्यावर. अच्छा, इकडे. आणि तो समोर जो आहे ना ब्रिज पलीकडे, हा. आपण जाऊ तर आपल्याला एक ब्रिज लागेल. हां हां हां. जो ब्रिजच्या पलीकडे आहे तो सारंग गाव आहे. अच्छा, म्हणजे त्या साईडला आहे. हा, ओके. हां, तर ही बाग तुमचीच आहे ना? ही आपलीच बाग आहे. हां, ही तुमची बाग आहे तिकडे. गावचा रस्ता किती मस्त वाटतं ना, एकदम मोकळा. संध्याकाळचं वातावरण खूप मजा येते. हे बघ, हे जे समोर दिसतंय ना, हां हां. हनुमानाचं मंदिर आहे. अच्छा. इथे हनुमान जयंती असते ना, हां त्यावेळेचे कार्यक्रम वगैरे असतो, पूजा असते. पहिले आम्ही इकडे ना पिक्चर पण बघितला होता, पडद्यावरचा पिक्चर इथे? इथे. हां, हां कुठला पिक्चर होता तो आठवत पण नाही. लहान असताना हां हां. इथे पिक्चर लावल्यावर पूर्ण गावची माणसं इथे बसून पिक्चर वगैरे बघत होती. तर मित्रांनो, वर जाण्यासाठी. हा तुमच्या गावात रस्ता एक जातो. आणि हा एसटीचा स्टॉप आहे. हा पण आहे, पुढे पण थांबते का? हा एक एसटीचा स्टॉप आहे. हां हां हां. पुढचा एक आहे तो मंदिराजवळचा, जो तुम्ही सकाळी गेले असाल. बरोबर. हां, त्या मंदिराजवळचा जो स्टॉप आहे तो एक. चला परत जाऊया तिकडे. थांब, साक्षी मावशी जाऊन आली. तर मित्रांनो, हे बघितलं असेल तर हे गावचं मंदिर आहे. हे गावचं नाही ना, ग्रामदेवता मंदिर ते आलं ना. ते हो. एक आपलं हनुमान मंदिर आहे. आणि इथून आपलं त्या साईडला, दुसऱ्या साईडला आपलं गाव आहे ना, हो. सारंग. सारंगला जायला हा रस्ता आहे. अच्छा. मग तिथून एक वेस्टी आणि या साईडला एक एसटी, म्हणजे हा 2 स्टॉप आहेत गावाला. हां. हा एक स्टॉप आहे आणि तो एक stop. आणि दोघांच्या एसटीचा टाइम वेगवेगळा असल्याने एक एक्स्ट्रा बेनिफिट मिळतोय आपल्याला. तर इथे बघत असाल तुम्ही की आता सध्या तरी शेत आहे, पण कसं आहे, जेव्हा मे महिना चालू असतो त्यावेळी पूर्णपणे सुकलेलं असतं. तर आपल्या गावागावामध्ये इथे ग्राउंड बनवले जातात. मजा येते. पूर्ण काय म्हणतात त्याला, सोंड का खोड म्हणतात ना ह्याला, आम्हाला काहीतरी म्हणतात. हां, चोंडा सॉरी, हां चोंड म्हणतात ना.
गावच्या साईडला असं म्हणतात चोंड यांना. तिथे पूर्ण मजा येते, पूर्ण ग्राउंडच्या ग्राउंड खेळायला म्हणजे बनवला जातो त्यावेळी. तिथे मे महिन्यात असतात क्रिकेटचे सामने आहे ना. हो. तर आता आपण आलो आहोत ब्रिज वरती. हा हे ब्रिज, हा ब्रिजच आहे पण तो लोखंडी ब्रिज आहे. हा आधी लोकांनी गाड्या वेड्या आणून तो थोडासा लूज झाला होता, मग त्याला पुन्हा दुरुस्त केलं आणि आता ते बाईक येणं ह्याच्यावरून बंद केलं. हा मस्त वाटतं, छान वातावरण बघायला तर एकदम. आम्ही जेव्हा BSNL ला पण रेंज नव्हती ना, हा त्यावेळेला आम्ही इकडे यायचो स्पेशली रेंज साठी. इकडे एक सेंटर पॉइंट आहे की जिकडे आल्यावर फोनला रेंज येते. अच्छा आली का साक्षी बघ रेंज एखादी. प्रॉपर एक सेंटर पॉइंट आहे, तिकडे आलं ना काल रेंज आली. बघू. एक म्हणजे पूर्ण गावात रेंज नाही इकडे. या गावात रेंज नाही, हा ब्रिज वर रेंज आहे. तर आता आपण आलो दुसऱ्या हद्दीमध्ये. ही कुठली हद्द? सारंग. अच्छा म्हणजे तिकडून आपण आलो इकडे. हा ब्रिज पार केला की इकडे. कसं आहे आता खोललं ना ते, आधी होतं ना लावलेलं. इथे एक लावलेलं होतं बाईक नको जायला म्हणून. हा ओपन झालं. ऍक्च्युली नाही जायला पाहिजेत गाड्या, तेवढं चांगला साबूत राहील. हा बघा आमचा वरात. लास्ट टाइम आपण इकडे गेम खेळलेलो ना. आणि हे मंदिर आहे ना परत दुसरं आहे मंदिर आहे सारंगचं. सगळे स्वयंभूत देव आहेत कदाचित. जाऊन बघूया. हे जुनं मंदिर आहे आणि हे नवीन मंदिर. पलटी झाला मी. ओके अच्छा इथून वरती गेलं की तिथून वर गेलं की मग ते सारंगचे गाव, ब्राह्मणवाडी, हे सगळे अशा वाड्या आहेत वेगवेगळ्या. वरतू गाडी येते. ते सगळे वाडी सुरू होतं. अच्छा अच्छा म्हणजे सेम आहे की इथून खालच्या साईडला दापोली. वरच थांब जरा. वरतू थांब गाडी येते बेटा. हे कशी सिस्टम आहे जसं महाडला आपल्या इकडे कसं आहे प्रत्येक 15-20 घरं किंवा 20-30-35 घरांना असं मिळून आळी बनवली जाते. हा खालची आळी वरची आळी. हा. तशी इकडे दापोलीला सिस्टम आहे वाडी. हा प्रत्येकाचं आपल्या वाडी आहे. चल दुकानात जाऊया. तर आपल्या गावात जे सुरेवाडी आहे तिकडे 3 वाड्या आहेत. वरची ती बघ ती दिसते तुला. हा 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 ती जी समोर वर ती पण एकदम नाहीये. वरती ती वरची वाडी आहे म्हणजे ती तिथून सुरुवात होते. बरोबर. ही खालची वाडी आहे आणि ही मधली वाडी आहे तिकडची आणि ही आपण खालची? जी राहतोय ती खालची वाडी. खालची वाडी आहे बरोबर. ती पूर्ण आता तिथपर्यंत लोक पसरत गेली आहे पूर्ण. ते दिसतात तुला हा yellow इथे पण वालं घर दिसतात गाडी. वगैरे. हा ओके. आमचा जुलूस येतो जुलूस बघा मागून. ही आहे आमची वृद्धांची गँग आहे. वृद्धांची गँग. चला आमचे आलेले आहेत वृद्ध लोक आलेत आमचे वृद्ध. काळोख होत आला आता. तर मित्रांनो बघा मंदिर किती छान आहे. खूप जुनं आहे ना हे. नाही हे नवीन आहे. अच्छा बाजूचं आहे ना हे जुनं. हे जुनं आहे का. अच्छा तर इथे पण देव आहेत ना की नाही. इथे आहेत ना देव आहेत. हे सगळे पाषाण वगैरे आहेत ना. हा इकडे आधी एक नवीन मंदिर होतं. हा अच्छा ते थोडं डिस्ट्रक्शन झालं त्याचं म्हणून मग नवीन हे बांधलं गेलं. ते नवीन मंदिर. वरती होती ती. वरचा कट्टा काढला पुरा. ते पण पाणी आहे. बाहेरून हे यांचं काय चाललंय बघा. फर्स्ट टाइम आहे. नाही हे इथे विहीर आहे आणि ती तिथे छोटी वाली पण आहे. ती देवाची विहीर म्हणतात. चला आम्ही पाय पप्पाच्या पायपडा चाललो आतमध्ये. खोला इथूनच पाय पडायचं. कुठलं आहे मंदिर आहे. शंकराचं मंदिर आहे. छान आहे हे बघा. हे मंदिर आहे ना असं म्हणतात थोडस डेंजर आहे. तिकडे मुलांनी जास्त आरडाओरडा. म्हणजे गावाला बऱ्याच ठिकाणी असे असतात स्थळ की म्हणतात तिथे
थोडस जास्त नाही करायचं, हा. काढायचं नाही, शांततेत जा. म्हणजे आता बऱ्यापैकी आता झालंय, काय काय ठिकाणी अशा गोष्टी असतात त्याच्यामुळे जरा सांभाळून जावं. म्हणजे माहिती नाही, म्हणतात ना विषयाची परीक्षा का घ्यावी, त्यातली आहे. बघा आईचं जगणं बघा, बिचारीचं. हे आम्हाला म्हणजे उचललंय मी पण दमलाय तो. हा त्याची पानं आहेत, आपण दसऱ्याला हा दसऱ्याची पान मोठं बदल माहिती पडेल. निसर्गाने आपल्याला किती काय दिलंय. ते पान कुठे इथे घे, इथे मोठं हे मिळेल. असं मग तुला बोलता येईल. मुंबईला कसं ह्याच्यामध्येच 20 रुपयाला. वर्धू चष्मा पाडशील बाबांचा. हा करवंद आहेत अजून पण माहिती आहे तुम्हाकडे मला कच्ची आहेत आणि आपण इकडे काय पिकलेला. काढा तो. मी कसा काढणार, मला पकड. थांबा. पाहिजे होती नेरी असते. उद्या हे आहे ना पटपौर्णिमा, परवा कधी आहे? हो, कितीतरी आहे. थांब. एवढं ठीक आहे. काय काय ठिकाणी काय काय करवंदाने मस्त लाल होतं तोंड. खाल्ला काय मावशी दे. सुगंध मला नाही येणार सुगंध. रे मस्त एकदम दिसतात. जबरदस्त आहे. झाड आहे माळ्याचा हार असतो. माळ अशी ओवून हार करतात. दिसायला पण कसं एकदम भारी दिसते ना, एकदम व्यवस्थित. काय असं वाटतं ते प्लास्टिकचं फुल आहे रे. कुठून आहे? हाय हा हा चिक्कू तुझा चिक्कू नाही समज. मला चिंता होतो. सॉरी गावातलं छोटस दुकान. घ्यायला घ्या कोंबडी द्या. काय पाहिजे सांग, का आजोबांना सांग. तर मित्रांनो आमची शॉपिंग मस्त वेगळी झालेली आहे. काय काय घेतलं बघू. हो ले खूप काय काय आणलंय. वा थंडा घेतलेला आहे. हा हो दो हो जाए हा चला घ्या. यस ते दोन प्रोफेशनलनी बघ चिअर्स केल्या गेल्या घेतलाय लगेच. 10 रुपयात काय मिळणार रे तुम्हाला अजून? गॅस तर द्यायची थोडी, तर गॅस द्यायची. अरे अर्धीच द्या, आपण थोडी गॅस तर द्या. त्याच्यापेक्षा ते स्वारच मस्त आहे. गाडी येते बरं. चला मजा आली. पाऊस येतोय, आपल्याला लगेच घरी जायचंय. सुरुवात झाली. पाय उचलत नाही ना. तर मित्रांनो बारीक बारीक पावसाची सुरुवात झालेली आहे. त्याच्या आधी आपल्याला लवकरात लवकर घरी पोहोचायचं आहे. कारण ना आपण छत्री आणलेली आहे, रेनकोट. अजून आपल्याला ऑलमोस्ट 1-1.5 किलोमीटर चालायचं आहे. आपण आता इथूनच आलेलो आहोत, इथूनच जाणार आहोत. इथे आपलं ते देऊळ होतं ते. तर मित्रांनो जादू बघा आमच्या मावशीची. सायन्स ऍक्च्युली. कुठलं पाणी ते सांग. सागाचं आहे. सागाचं पान आहे. हो सागाच्या झाडाचं पान आहे बघ. हे बघ कसं लाल झालंय पानासारखं. चुरगळल्यावर बघ कसं लाल झालं. अरे एकदम. रडू नको. त्याची पण एक कथा आहे, आम्हाला सांगितली जायची. काय होती. ब्राह्मणाने या पानावरती काहीतरी काय कापलेलं होतं ग. तुम्हाला सांगितलं आईने, आम्हाला थोडी. मी नव्हती ग तू लहान असताना. मी नव्हती ग आईला. ब्राह्मणाने नाही, हे आदिवासी लोक असतात ना गावची,
ते लोकांनी गाईचं पिल्लू वासरू कापलेलं होतं, हां. त्याच्यामुळे ते असं होतं. ते असं काहीतरी शाप अच्छा. आहे त्याला. हम्म. हे बघ ताई कसं झालं. ते भारी वातावरण झालंय ना एकदम. काय आलं? तर मित्रांनो, वाजलेत 8 आणि आपण आता घरी आलो आहोत. मगाशी आपण गेलेलो होतो बाहेर, एक राऊंड मारला छोटासा. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? ह्याच्या अगोदरचा जो गणपतीपुळ्याचा व्हिडिओ आहे त्याच्याबद्दलही कमेंट्स करा. आणि आता त्याच्यानंतर रत्नागिरी ते दापोली असा आपला एक प्रवास होता, त्याच्याबद्दल हा व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडल्यास तुमचे काय अभिप्राय असतील ते नक्की कळवा. आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तोपर्यंत नमस्कार.